नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट चे अधिकृत उमेदवार बिरजू रघुवंशी यांना पूर्ण पाठबळ दिला आहे. बिरजू रघुवंशी यांना नगराध्यक्षपदी निवडून द्या, मी दिलेला शब्द पूर्ण करणार. कळमेश्वर क्षेत्राचा चेहरामोहरा बदलेल. पाणी, रस्ते, स्वच्छता अशा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागतील, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नुकतीच नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे गट नेते तथा कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीतील संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिरजू रघुवंशी यांची विशेष भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी बिरजू रघुवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले, कळमेश्वर तालुका हा माझ्या हृदयात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तेथील जनतेच्या समस्या मी जाणून आहे. बिरजू रघुवंशी हे प्रामाणिक, ऊर्जावान आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेले नेते आहेत. त्यांना संधी द्या, मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. कळमेश्वरचा कायापालट करायचा आहे आणि तो बिरजू रघुवंशी यांच्या माध्यमातूनच होईल. कळमेश्वर नगर परिषदेचे उमेदवार, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी आणि त्यांच्यासोबत इतर 17 नगरसेवक पदाचे उमेदवार या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभे आहेत. कळमेश्वर नगर परिषदेचा विकास हाच आपला ध्यास आणि म्हणून शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला आपण निवडून द्या. नगर विकास विभागाच्या माध्यमातून कळमेश्वर नगर परिषदेचा संपूर्ण कायापालट, त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा, चांगले रस्ते, पाणी, भुयारी गटार योजना, दिवाबत्ती, इतर सर्व सोयीसुविधा देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतो की कळमेश्वर नगर परिषद भगवा फडकवा आणि आपला विकास घडवून घ्या. धन्यवाद. आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी आणि इतर 17 उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण. येत्या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून कळमेश्वर नगर परिषदेवर भगवा फडकवा ही सर्व मतदारांना मनापासून विनंती करतो. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके मतदार या सगळ्यांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी परिवर्तन घडवा, भगवा फडकवा.